काही जर म्हणलं तर समजा शब्द वाया जाऊन देत नाही. दुखणं असो सुखणं असो, त्याची गाडी मोठी, त्याच्यात नेते आणते. समजा कोणाच पैशाची गरज पडली तर ते समजा मदत करते. सगळं चांगलं करते समजा. तुमच्या इथून उमेदवार उभा आहे भाजपचा हसनाबादवाडीमधून, काय कामं केले त्यांनी? कामं म्हणजे मनातला माणूस आहे, उमेदवार चांगला पण आहे, सगळ्यांचे कामं करणारा माणूस आहे. समजा कोण पक्ष चांगला आहे, उमेदवार चांगला आहे. कोण पण हे संजय भाऊ गलवाल, रीनाताई गलवाल. काय काय कामं केले त्यांनी? काम आता हे जे गावात गट्टू त्यांनी बसवलेले, ते शाळेचे कामं केलेले, रोडचे कामं केलेले, तुम्ही सहकार्य सगळ्यांना सहकार्य करतात. तुम्ही शेतकरी पण आहे, शेतकऱ्यांसाठी काय म्हणतो? हे तर आपल्या विजेची समस्या असली तर करतात ते सहकार्य. अंताबाई राचन गोलवाल, कुठं राहायला तुम्ही? हसनाबादवाडी. बरं, तुमच्या इथून उमेदवार उभा आहे, काय सांगाल त्यांची? रीनाताई संजीव गोलवाल. काय काय कामं केले त्यांनी? ते बरेच काम केले, सहकार्य तर तिथे गावामध्ये. काय तरी काय सहकार्य केलं? सगळं सहकार्य, कोणाचं काही अडी अडचण असली तर परत उभे राहते ते. रीना संजय सिंग गोलवाल, जिल्हा परिषद उमेदवार म्हणून इच्छुक उमेदवार. तर आमची इच्छा आहे, आम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून हे उभा आहे. आम्ही सर्व कार्य पार पाडू आणि शिक्षण, स्वच्छ पाणी आणि आरोग्याच्या सेवा, विधवा महिलांना मदत आणि मुलांना शिक्षणाची व्यवस्था. गावातलं वातावरण कसं आहे, हा उमेदवार जो आहे पहिल्यापासून कोण? रीनाताई संजीव गोलवाल यांचे कामं जी होते ना, पहिले पण सरपंच राहिलेले, गावात गट्टू बनलेले आणि विहीर केली, विहीर येऊन नळद्वारी सगळं घरोघर पाणी आणलं. गावात काही अडचण आली तर सहकार्य करते. आता मशानभूमीचं पण आणलेलं आहे त्यांनी, रोड पण आणलेलं आहे. कोणतं काम असलं तरी हजरच राहतात. सुविधा पण आहे, लाईट जात नाही आमच्या गावात, 24 तास लाईट राहते. शाळा पण आहे. त्यांचा स्वभाव कसा आहे? चांगलं आहे, प्रेमळ आहे. सौरभ सिंग जारो, हसनाबादवाडी, संभाजीनगर. काय काम केले इथे? आमच्या गावात चांगले काम केलेले. कोणी? रीनाताई संजीव जारो गोलवाल. काय काय काम केलं? गट्टू बसलेले, पाणी काढलं. अनिता राजू सिंग गोलवाल राहणार आहे. काही काम करणार आहे, त्यांचे परिवार सारं चांगले स्वभाव त्यांचं. गावासाठी परिवर्तन काहीतरी होणार आहे त्याकडे निवडून आल्या तर, आणि येणारच आहे त्या. वर्षा किशोर सिंग गोलवाल. आणि आता म्हणजे जिल्हा परिषदमध्ये जे उमेदवार आहेत त्या माझ्या काकू आहे, रीना संजय सिंग गोलवाल. त्यांनी आमच्या गावात खूप भरपूर विकास केलेला आहे. म्हणून सगळ्यांनी सांगितलं का आजूबाजूच्या गावात पण असा विकास हवा, म्हणून त्यासाठी सगळ्यांनी त्यांना सांगितलं का तुम्ही या निवडणुकीसाठी उभे राहा. काय काय कामं केले त्यांनी? त्यांनी भरपूर कामं केलेले, म्हणजे असं कोणी आजूबाजूची पण आमचे गाव आहे, जसं शेकटा, वायगाव, तिथं टोल नाका, गाडी जळगाव, कुठे पण ते असे उभेच असतात कोणाचे पण मदतीसाठी. आणि गावात आता तुम्ही बघतायच किती कामं केलेले त्यांनी. म्हणून आमच्या गावात म्हणजे भरपूर विकास आहे, असं नाही. हसनाबादवाडी या गावामध्ये चांगल्या प्रकारे आहे, विकास झालेला आहे. रोड आहे, शाळा आहे, पाण्याची व्यवस्था आहे, घरोघरी नळ आहे. आणखीन बराच विकास झालेला आहे. आणि आणखीन काही कामाची आवश्यकता आहे तर आता जे आमचे आहे उमेदवार म्हणजे घरचेच मेंबर आहे आमचे, त्याच्यामुळं काही अडचण नाही. ते सगळे बाकीचे कामं. आमचे उमेदवाराचं नाव आहे रीनाताई संजय गोलवाल, जिल्हा परिषद मेंबर आहे. आणि नाव काय ठोंबरे है ना, जनार्दन ठोंबरे यांच्या मिसेस आहे पंचायत समिती गणातून. तर हे पुढचे कामं जे बाकी राहिलेले कामं ते थोडे म्हणजे जास्त प्रमाणात नाही. काय बाकी राहिले? आता जे रस्ते अगोदर झालेले ते व्हायला पाहिजे. थोडं खराब झालेले रस्ते अगोदर झाले, पण आता परत गरज आहे होण्यासाठी. बाकीचे तर आहे, होऊन जातील काम. तरुणांसाठी एज्युकेशनसाठी काही? तरुणांसाठी एखादी अभ्यासिका म्हणा, किंवा तरुण वर्गासाठी व्यायामशाळा, हे जर चालू केलं तर चांगलं राहील. तरुण वर्ग भरपूर आहे गावात, आणि त्यांना जर हे जर सोयीस्कर सुविधा उपलब्ध झाल्या तर त्यांचं आणखीनच
त्यांच्या प्रगतीमध्ये वाढ होईल किंवा पुढील MPSC UPSCचं त्यांना मार्गदर्शन मिळेल आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. काय नाव आपलं? माझं नाव अजय सिंग गोलवाल. माझं नाव पूनमचंद किसन सिंग जारवाल, हसनाबादवाडी, तालुका जिल्हा संभाजीनगर. इथं उमेदवार उभा आहे, याच्या आधी ते सरपंच पण राहिलेले आहे गावासाठी. काय काय कामं केले त्याने? भरपूर काम केली त्यांनी गावाचा विकास, ड्रेनेज लाईन केली, त्यानंतर रोड केला आणि कामाचे लोक आहे. काय काय कामं ड्रेनेज लाईन केलेली आहे, त्याच्यानंतर रोडचे कामं केले, विकास कामं भरपूर केली त्यांनी गावासाठी. अजून काय अपेक्षा आहे? आता काय आता यावेळेस जर निवडून आले तर भरपूर कामं करते त्या. तरी पण काय पाहिजे तुम्हाला? आता काय गावाचा तर विकास भरपूर झालेला आहे, पण बाकीचं बरंच आता बंधारा म्हणतो त्याला आपण, हां पाण्याचा ते, त्याच्यानंतर हे छोट्या छोट्या बिल्डिंग किंवा तलाव हे असे छोटे कामं राहिलेली आहे. लाईट ते सगळं असतं का? लाईट आहे गाव. काय आहे, आमच्या गावातून एक सभा भरली होती, कारण बाबा उमेदवार कोण असावं, चांगलं उमेदवार कोण असावं म्हणून. तर ते रीनाताई गोलवालचं नाव घेतलं सगळ्या गावकऱ्यांनी. तरुण म्हणून काय अपेक्षा असणार? आमची एक तरुण म्हणून एवढी अपेक्षा आहे, कारण आमची ताई सगळ्यांना साथ देते, त्याच्यामुळे आम्ही त्याच्या पाठीमागं उभा आहोत सगळे. अजय सिंग गोलवाल. काय कामं केले तुमची इथं सरपंच असताना त्यांनी? आमच्या नळाची सुविधा केली, पाण्याची, रोड गल्ल्या चांगल्या केल्या. माझं नाव शुभम गोलवाल आहे. मी हसनाबादवाडीचा रहिवासी आहे. आमच्या गावातील रीनाताई संजय गोलवाल हे आमचे उमेदवार आहेत. आमच्या गावकड्याकडून हसनाबादवाडीतून यांना सपोर्ट आहे व त्या 100% निवडून येणार आहे. त्यांनी गावात रस्ते, पाण्याची सुविधा, स्मशानभूमीचे कामं, तसेच गणेश उत्सव, नवरात्री या सगळ्या वेळेस गावकऱ्यांना ते सगळ्या प्रकारची मदत करतात. आमच्या अडीअडचणीला नेहमी उभे असतात. त्यामुळे आम्ही निर्णय केलेला आहे की आम्ही त्यांना निवडून देणारच आणि ताई 100% निवडून येणारच आहे. सर्वांना माझा नमस्कार. मी सुष्मिता देवसिंग गोलवाल. मी इथे आपल्या एक गावाची जबाबदार नागरिक म्हणून इथे उभी आहे. जसं की सगळ्यांना माहिती आहे, आपल्या गावात आता निवडणुका होणार आहेत. आपलं पंचायत समितीच्या, जिल्हा परिषद सदस्याच्या निवडणुका होणार आहेत. माझं म्हणणं एकच आहे की आपण फक्त मतदानाचा हक्क बजावून सर्वांनी गावाचा विकास सुनिश्चित करावा. भारतीय जनता पार्टी यांनी आपल्या देशात मागच्या काही वर्षात बरेच विकास कामे केली आहेत. तर जसे की रस्ते, वीज, पाणी पुरवठा, स्वच्छता अभियान केले आहेत, बऱ्याच योजना राबवल्या आहेत. तर आपण त्यांना मतदान देऊन आपला विकास सुनिश्चित करावा.